नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा सगळे को बरी आहेत ना. आपल्या कमाईमधलं जर मुका जत्राबाला थोडंसं काय दिलं तर काही कमी होत नाही. आज कवाय ना मी आज मसाला विकला. फुलाची पाकळी मला भेटली माझ्या मचाच्या नावाने बघा. तर त्याच्यासाठी मी चिकन आणलं आहे. 100 रुपये चिकन आणलं. पावशेर तांदूळ आहे. त्याला बिर्याणी बनव, त्याला सबर होत नाही. त्याला आता मी बिर्याणी बनवते, त्यासाठी बिर्याणी बघा. म्हणून मचाला आहे ना ह्याच्या आशीर्वादाने माझ्याकडे भरपूर चांगलं चाललं आहे आणि खूप चांगलं मी सांभाळते ह्याला. आणि तुम्ही विचार करा, त्याला कालचं मला म्हणलं होतं चिकन खायचं आहे, चिकन खायचं आहे. त्याला ना मला माहिती आहे ह्याला चिकन आवडतं. मग मी ह्याला काय करते, माझ्या कमाईतलं थोडंसं पैसे काढते. तो कसा उद्या मारतोय बघितला की त्याला सबर होय ना. बस चला मी आता त्याची खिचडी बनवते, बिर्याणी बनवते. त्याची मी भातमध्ये घालून त्याच्यात मी तिखट मीठ टाकायचं नाही, काहीच नाही. आपल्या फक्त हळद मीठ टाकून त्याला शिजवून द्यायचं आहे. त्याला सबर होत नाही. तांदूळ धुवून घेते हे बघा आणि शिजवून घेते पटकन. चला 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 धुवून घेऊन आणलं. ह्याच्यामध्ये मीठ टाकले बघा, हळद मीठ टाकले आणि किंचित तेल टाकले. आता मी शिट्या देते 2 बघा, 3 शिट्या देते. त्याला आवडतं एकदम मसाला चिकन बिर्याणी खायला लय आवडतं. तर मी काय विचार केला की 4 पैसे मी कमवते ना, त्यातलं जर थोडंसं त्याला दिलं ते पण आपण त्याला सांभाळतो म्हणजे आपल्याकडे राहते. अशा राहते. काल गुरुवार होता, अख्खा दिवस माझ्या मागं लागला होता. त्याला चिकन खायचं होतं का त्याचं मला आदत माहिती आहे ना. त्याला चिकन आवडतं आणि त्याला सवय लागली चिकन खायची. तर मी त्याला कच्चं चिकन देत नाही, काय नाही. मी आणतो का आता मला जेवण नव्हतं बनवायचं, काय नव्हतं. तर मी त्यासाठी चिकन आणलं. 100 रुपये चिकन आणलं आणि तांदूळ आणलं. माझ्याकडे तांदूळ पण नव्हतं, कशाचं म्हणजे आज रेशनचं. तर मी शेजारी बायकून उसनं तांदूळ आणलं आणि त्याला भात लावला. का तर खाऊन दे, त्याच्या आशीर्वादाने मला भरपूर देव देईल. बरोबर आहे का नाही. मुक्या जत्रा मला दिलेला लय भारी असतं. तर मी त्याच्या पायात लक्ष्मी पण आहे. असं म्हणत नाही की माझ्या ही आहे ती आहे. त्याला मी प्रेमाने खूप त्याला म्हणजे लाल करते, त्याला माहीत पण करते, वराटते पण, तो ऐकतो पण. आता बघा त्याच्यासाठी चिकन बनवले. तो का सबंध निघत नाही. तो का तिथं कसा उद्या मारतो. हो का तो कसा बसलाय. हो का काय पाहिजे तुला, काय पाहिजे का बाय, काय पाहिजे का बा, काय पाहिजे, चिकन पाहिजे. त्यांनी मला काल म्हणला चिकन बनव. त्याचा माझ्या मागं लागला होता. गुरुवारचं चिकन बनवत नाही मी, लय मागं लागला. मग आता मी काय केलं, सगळं काम बिम केलं. पटकन मला जाऊन चिकन आणते आणि त्यासाठी बनवते. चला बनल्यानंतर तुम्हाला दाखवते किती त्याला म्हणजे असं हे करतो एकदम. त्याला एवढं चिकन आवडतं. चला भावांना, चांगलं काम केलं असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता की स्मिता तू मुंबईला गेला त्याचं काय होणार. त्याचं का मी परमेश्वरवर सोपवले. येसला सांगितले त्याला तू खायला पिला देत जा. चिकन आण, त्याला स्वतः भात बीत टाकून त्याला शिजवून देत जा, एक शिटी बिटी मारून. तर हो मला कळतो म्हणला. तरी पण मी त्याचं काय ना काय सोयी करून जाते. मला पण टेन्शन आहे ना. बरोबर आहे का नाही. आपल्या घरात मुका जत्रा उपाशी नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. हां जर थांब देते. ठीक आहे. चला त्याला बनवून द्या. चला त्याची बिर्याणी झाली बघा, मच्छ्याची बिर्याणी झाली. त्याला कुकर आता थंड होसतात बघा, त्याला दम निघाणार नाही, काय नाही. मच्छा कुठे गेला का माझा मच्छ्या, ये लवकर. तो का आला लगत आले बघा. पण मागे त्याला ना दम निघत नाही बघा. ती म्हणते खोल लवकर. खोल वय थंड नाही किती. टका असं फिरून आलंय घराच्या, असं फिरून आलंय. त्याला एवढा आवाज ती फिरानी ना सांगाय नको. इथं बस इथं बस. हॉट आहे ना. ओ माय गॉड, हॉट. तो कसं बसले बाय की म्हणते उरक लवकर बघा. थांबा त्याला सबरच नाही व्हाय ना बघा. मी कुकरची शिटी काढते बाई, त्याला सबर व्हाय ना या बघा. बस देते ये बस तिथे देते हो. इथं बस बसलं कसं. बस खाली बस. त्याला सबर होत नाही. त्याला लागली भूक. माग सर बस खाली बस बघा. म्हणून मुख्य पाण्याला भूक लागते. आपल्या लेकरासारखं ती पण हाय.
त्याला पण भूक लाग. थांब की तो का ताट घेऊन बसले वाल म्हणते जेवायला. थांब जरा. आगो बाया गे काय बिलानी बनली गे. अका 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 अका. बघा कुणाची हाय बिर्याणी, कुणाची हाय. माझ्याची बिर्याणी हाय. अगो बाया गे भात खालाय, चिकन हाय, यमी यमी. काय खरं नाही बाबा. कोणा खायची बिर्याणी. मच्छा तुझ्या मित्राला बोलून आण जा. मच्छाच्या मित्राला पण द्यायची बिर्याणी. थांब पोळण के मलाच पोळते. मला त्याला काय पोळणं दम आहे का मच्छा. त्याला आता बघा हे बिर्याणी सकाळ पण होईल आणि आता पण होईल. आता त्याचं थंड होऊन द्या मग त्याला मी देते. थांबा. त्याला मी चिकन टाकलं आणि भात टाकला थोडासा. खा की. त्याला वाटतंय मी त्यात औषध घातलंय बिटलंय काय. हां दमाने खा. तुझंच आहे सगळं तुझंच आहे बाळा. ठीक आहे. दमाने खा. आणि थांब दमाने खा. पोळण त्याला सबर होत नाही त्याला. तरी मी आहे ना सगळं काम केल्यानंतर पटकन जाऊन आणलं की जाऊन दे त्याला खायला भूक लागते म्हणून. तो काल गुरुवार होता एवढा माझ्या मागं लागला होता की चिकन आण म्हणून. माझ्या मांडीवर येऊन बसायचा घरी आणि तिकडं चल म्हणायचा. म्हणजे त्याला माहिती आहे तिकडं दुकान आहे म्हणून तो तिकडं चल म्हणायचा मला. मग मी म्हणलं तर मला माहिती आहे त्या चिकन पाहिजे म्हणून. म्हणलं त्याला म्हणलं उद्या आपण आणू, आज गुरुवार आहे, आज नको आणाय म्हटलं. मग गप्प बसायचं असं करून गप्प बसायचं. मग आज पण त्याला असं वाटलं आज पण आणते का नाही आणते निश्चित मला हुल्या लावते काय माहिती. पण मी म्हणलं नाही एकदा मुलीनं आणते म्हणलं तर आणते म्हणलं. खा पोट भरून खा. हां हे काय त्यासाठी भात बनवला मग त्या भात बनवला खाऊन दे त्याच्या आशीर्वादाने आपल्याकडे. बरं भावांनो बहिणींनो तुम्हाला कसा वाटतं हा ब्लॉग नक्की सांगा शेवटपर्यंत. मुख्य जत्राबाला दिलेलं लय चांगलं असतं. लय म्हणजे लय चांगलं असतं. त्यांना ते आपल्याला हे करतात दुआ देतात मनापासून माहिती आहे का. आता बघा मी जाईन उद्या मुंबईला तर मच्छाचा आमचा हाल व्हायना बघा. मी मुंबईला गेल्यानंतर पण जाऊन दे काय हरकत नाही. मी यशला सांगून चालली त्याला आण म्हणून चिकन बिकन आण म्हणून ते खाईन म्हणून. तर मला यश पण म्हणला मी आणतो मम्मी म्हणलं. चला भावानं बहिणीनं हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण मुख्या जत्राबाला देऊन बघा तुम्हाला लय फायदा भेटत. मुख्या जत्राबाला मारू बिरू नका काय नका. तुम्ही फक्त त्याच्या पोटाला पोटभर द्या. त्याचा दुआ असतो हे दुआ. आपल्याला काय नाही एखादी भूक लागलेली असते बघा आणि भूक लागल्यानंतर आपल्या कोणतं पाणी दिलं किंवा काय दिलं तर आपल्या मनापासून किती दुआ लागते. आपण म्हणतो बाबा तुझं कल्याण हो, तुझं चांगलं हो, तुझं घर चांगलं भरपूर होऊन दे, सुखी होऊन दे, हे होऊन दे. तसं त्यांचा पण दुआ आपल्याला लागतो. बरोबर आहे का नाही. तर भावांनो एकच सांगते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही नका लाईक करू. पण तुम्हाला हक्क दिला नाही घाण कमेंट करायचा. ज्याला पटते त्याने कमेंट करा. जे लोक मला समजू शकतात त्या लोकांनी मला लाईक करा. जे लोक मला समजू शकतात त्या लोकांनी मला कमेंट पण करा. आणि भावांनो माझ्या खुशीमध्ये तुमची खुशी आहे. काय चुकलं असेल तर माफी असावी त्याच्यासाठीच आहे. आम्ही तो का मी तर व्हायचं काय खाणार नाही काहीच नाही. त्याला आज मी देणार ही वाट. ठीक आहे. त्याला पोट भरून देते. त्याचा आत्मा मी एकदम करते एकदम. ठीक आहे. चला भावानं बाय बाय.